मित्रांनो नमस्कार. मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो संसदेचं पावसाळी अधिवेशन वार्षिक कर्मकांडाप्रमाणे काल अखेर संपलं. 2 आठवडे चाललेल्या संसदेतील अधिवेशनाने देशवासियांच्या हातात काय पडले हा खरा तर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. खरं तर या अधिवेशनाचे यश मोजण्यासाठी लेखापरीक्षण करावं लागेल आणि त्यासाठी एखादा लेखापरीक्षक देखील नेमावा लागेल. अशा अवस्थेत हे अधिवेशन झालं. 2 आठवडे चाललेल्या या अधिवेशनात लोकसभेतील कामकाजाचे तब्बल 96 तास वाया गेल्याने संसदेच्या दररोजच्या कामकाजावर 9 कोटींचा खर्च वाया गेल्याने या परिस्थितीला सत्ताधारी पाहिजे तितके जबाबदार नसून विरोधक मात्र जबाबदार ठरल्याने पावसाळी अधिवेशन हे अक्षरशः पावसासारखं वाहून गेलं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून नीट पेपर फुटी प्रकरण, राम मंदिरातील दानपेटीतील चोरी या मुद्द्यांवर विरोधकांनी रान उठवलं. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास व शून्य प्रहरात एकदाही कामकाज सुरळीत पार पाडू शकलं नाहीत. वास्तविक संसदेचं कामकाज सुरळीत चालणं आणि प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा होणं हा खरा म्हणजे लोकशाहीचा आत्मा असतो. परंतु सत्ताधारी मात्र कुठल्या ना कुठल्या मार्गाने पळ काढत असल्याने देशभरातील शक्तिहीन झालेल्या विरोधकांना सर्वशक्तिमान असलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहांना अधिवेशनादरम्यान सामोरं जाऊ शकले नाहीत. अशी विचित्र परिस्थिती 12 वर्षातील सत्तेच्या कार्यकाळात प्रथमच मोदी आणि शहांना अनुभवायला मिळाली. त्यातून मोदी व शहांची जरब कमी झाल्याचं एकूणच चित्र अधिवेशनात दिसून आलं. अधिवेशनातील संसदीय कामकाज प्रथा परंपरेप्रमाणे चालवलं जावं या अपेक्षेला आधार असतो तो लोकभावनेचा, जनभावनेचा. आणि लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही लोकशाहीच्या रथाचे चाके असतात. चाकं समजली जातात आणि लोकशाहीचा डोलारा त्याच चाकांवर अवलंबून असतो. पण विरोधकांच्या प्रश्नांना सत्ता पक्षाने उत्तर न देणं ही भूमिका मात्र ही सत्ताधारी पक्षाची चुकीची ठरते. ते या अधिवेशनात सातत्याने दिसून आलं. यातून मात्र जे दिसून आलं त्यातून मात्र सत्ताधारी पक्षाची तानाशाही अतिशय स्पष्टपणाने दिसून आली. सभागृहातील कामकाज व्यवस्थित चालावे ही जबाबदारी जशी लोकसभा अध्यक्षांची असती तशी ती प्रधानमंत्र्यांची आणि विरोधी पक्ष नेत्यांची देखील असती हे देखील या ठिकाणी विसरता येणार नाहीत. आणि हेच नेते जर आरोप प्रत्यारोपामध्ये मशगूल होऊन सभागृहाचं कामकाज थांबवत असेल तर लोकशाहीचा दशक्रिया विधी घालण्याची वेळ या नेत्यांनी आणून ठेवली आहेत. असं दुर्दैवाने या ठिकाणी म्हटलं तर ते या ठिकाणी बिलकुल गैरलागू ठरत नाहीत. नीट पेपर फुटीच्या प्रश्नावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा लागला. हे या अधिवेशनातील सर्वात मोठं यश म्हणावं लागेल. पेपर फुटीवरून दोन्ही सभागृहात चर्चा झाली आणि पेपर फुटीला आळा घालण्यासाठी शिक्षेची तरतूद वाढवण्यात आली. तसं विधेयक देखील मंजूर करण्यात आलं आणि ते विधेयकाचं मात्र कायद्यामध्ये देखील रूपांतर झालं. ही या पावसाळी अधिवेशनातील सर्वात मोठी फलश्रुती या ठिकाणी म्हणता येईल. अधिवेशन म्हटलं की कामकाजात अडथळे, सभात्याग आणि गोंधळ हा काही नवीन प्रकार या ठिकाणी राहिलेला नाही. नाहीतर अनेक मतदारसंघात अभ्यासू खासदार कमी आणि गोंधळी खासदार हे जनतेने निवडून दिले असल्याने त्यात मात्र कुठलंही नाविन्यपूर्ण असण्याचं कारण नाहीत. संसदेचं कामकाज चालवण्यासाठी असलेल्या पायाभूत सुविधा, सुरक्षा कर्मचारी आणि खासदारांचे भत्ते मिळून अधिवेशनात प्रति मिनिट सुमारे 2.5 लाख रुपये खर्च होतो असं मला मुंबईतील एका माझ्या यूट्यूबवर चॅनलवर विश्लेषण करणाऱ्या मित्रांनी काही दिवसांपूर्वी हे सांगितलं आणि हा व्हिडिओ त्या आधारे मी बनवण्यात आला. विचार करा, प्रति मिनिट संसदेतील कामकाजाला 2.5 लाख रुपये खर्च होत असेल तर 96 तास हे वाया गेलेले आहेत. त्याची जबाबदारी कोण घेणार? एवढा मोठ्या जनतेच्या टॅक्समधून जर झालेला पैसा अधिवेशनामध्ये 96 तास हा अक्षरशः त्याचा चुराडा, पैशांचा चुराडा होत असेल तर त्याचं उत्तरदायित्व मात्र सत्ताधारी पक्षाने आणि विरोधी पक्षाने देखील स्वीकारलं गेलं पाहिजे. जनतेने ज्या कामासाठी आपले लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत
त्याची बूज मात्र संसदेमध्ये राखली गेली नाहीत. असंच कालच्या पार पडलेल्या अधिवेशनामध्ये दिसून आलं. हे मात्र अतिशय क्लेशदायक आणि वेदनादायक देखील होतं. त्यामुळे दिल्लीतील पावसाळी अधिवेशनात जनतेच्या पदरामध्ये काय पडलं, काय तरी हाती लागण्याऐवजी हे अधिवेशन म्हणजे राजकीय आखाडा झाल्याचं चित्र हे काल मात्र दिसून आलं. एकूणच काय की अधिवेशनात दोन्ही सभागृहात झालेला सततचा गोंधळ व त्यातून 96 तास कामकाज वाया झाल्याने जनतेच्या कररूपी पैशांवर सत्ता पक्ष व विरोधी पक्षांनी हा सरळ सरळ मारलेला डल्ला आहे. आणि हा जनतेचा पैशांचा झालेला सुराडा व त्यातून मारलेला डल्ला यावर मात्र भारतातील जनतेने जाब विचारण्याची खूप मोठी गरज आहे. पण सत्तेच्या धुंदीत असलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारणं म्हणजे रेड्याच्या दुधाची चव काय असते हे विचारण्यासारखं आहे. असंच दुर्दैवाने या ठिकाणी म्हणावं लागेल. आपल्याला याबाबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आज एवढेच. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छांसह नमस्कार.